नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, माईकवरती बोलायचंय, शब्द देखील माहिती आहे, परंतु मंचावर गेल्यानंतर किंवा माणसांसमोर उभं राहिल्यानंतर माईक हातात घेतल्यानंतर तोंडातून शब्द निघत नाहीत. बऱ्याच जणांचं असं होतं. यावरती 100% उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतोय. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना या निमित्तानं मी नम्र निवेदन देऊ इच्छितो की जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक उत्तम वक्ता व्हायचा असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला दिलं जातं, तेही अगदी मोफत. होय, आपण या ठिकाणी मनात शब्द येतात, तोंडातून निघत नाही, यावरती आपण उपाय पाहणार आहोत. नेमकी ही समस्या आहे तरी काय? मित्रांनो, अनेकांना असा अनुभव येतो, काही लोकांसमोर उभे राहिल्यावर मनात विचारांची पूर्ण तयारी असते. काय बोलायचं आहे, कोणत्या क्रमानं बोलायचं आहे, हे सर्व स्पष्ट असते. पण जसेच बोलायला सुरुवात करायची वेळ येते तसं मन अचानक कोरे होते, रिकामे होते, घसा कोरडा पडतो, हृदयाची धडधड वाढते, हात पाय थरथर कापतात आणि तोंडातून शब्द बाहेर येत नाही. यामुळे अनेकांना वाटतं की आपल्याला बोलता येत नाही, पण ही समजूत मित्रांनो चुकीची आहे. 2. शरीर आणि मेंदू अशी प्रतिक्रिया त्या प्रसंगी का देतात आपण हे पाहणार आहोत. नवीन लोकांसमोर उभं राहणं, अनेक नजरा खाली बसलेले जे आहेत त्यांच्या नजरा आपल्याकडे असणं, ही परिस्थिती खरं तर मेंदू धोक्याची म्हणून ओळखतो. मेंदू त्वरित शरीराला सज्ज राहण्याचा संदेश देतो. याला नैसर्गिक बचाव प्रतिक्रिया असं म्हणतात. यामुळं काय होतं, हृदयाची वेगानं धडधड वाढते, श्वासोच्छवास बदलतो, घसा कोरडा पडतो आणि मेंदू काही क्षण विचार थांबवतो. शरीर तुमच्या विरोधात नसतं, ते तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असते. 3. खरी अडचण बोलण्याची नसते. बहुतेक वेळा समस्या बोलण्याच्या कौशल्याची नसते, तर समस्या असते ती मनात चालणाऱ्या विचारांची. बोलण्याआधीच आपण मनात अनेक शंका कुशंका निर्माण करतो. मी चुकलो तर काय होईल, लोक हसतील, लोक मला काय बोलतील, मी अडखळलो तर काय होईल, असे जे अनामिक विचार आहेत, तर तो आपला आत्मविश्वास खरं तर कमी करत असतात. बोलण्याआधीच आपलं मन, शरीराच्या अगोदर आपलं मन थकतं, मन थकलं की शरीर देखील थकतं. मग यावरती प्रभावी उपाय काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलं उपाय, पहिलं वाक्य ठरवा. होय, तुम्हाला जे माईकवरती बोलायचंय, कार्यक्रमाला सुसंगत बोलायचंय, तर ते संपूर्ण भाषण तुम्ही अजिबात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. फक्त सुरुवातीच्या 2 ओळी ठरवा. सुरुवात एकदा स्पष्ट झाली की पुढचे शब्द आपोआप येतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. उदाहरणार्थ पहा. नमस्कार मित्रांनो, आज मी एक छोटासा अनुभव तुमच्या समोर मांडणार आहे. पहा, आता दुसरा उपाय, जाणीवपूर्वक हळू बोला. भीती वाटली की आपण भरभर बोलतो, वेगानं बोलतो, यामुळे अधिक गोंधळ निर्माण होतो. प्रत्येक वाक्यानंतर एक क्षण थांबा, पॉज घ्या. या विरामामुळे काय होईल, तुमचे विचार मांडण्यास वेळ मिळेल आणि समोरच्या व्यक्तीला देखील नीट समजेल. 6. तिसरा उपाय काय, कमी लोकांसमोर सराव करा. एकदम मोठ्या समूहासमोर किंवा मोठ्या कार्यक्रमाच्या मंचावरती जाऊ नका, त्या ठिकाणी डायरेक्ट बोलू नका. तर आधी एका व्यक्तीसमोर बोला, मग 2 व्यक्तीसमोर, मग 5 व्यक्तीसमोर. हळूहळू मेंदू त्या परिस्थितीला सरावतो आणि तुमच्या मनातील भीती ही कमी होत जाते. 7. चौथा उपाय पाहणार आहोत, शरीर शांत करण्याचा सराव करा. तो कसा? बोलण्यापूर्वी 5 खोल श्वास घ्या. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी आपल्याला हे सांगितलं आहे. बोलण्याच्या पूर्वी खोल श्वास घ्या, मूठ घट्ट करा आणि सैल सोडा, खांदे सैल करा. या कृतीमुळे काय होईल, तुमच्या शरीरावरील आणि मनावरील ताण कमी होईल, हलका होईल. यामुळं मित्रांनो तुमचं मन शांत होईल. करून पहा. 8. पाचवा आणि सर्वात महत्वाचा उपाय, चुकण्याची भीती सोडा. स्वतःला परवानगी द्या. मी अडखळलो तरी चालेल, मी चुकलो तरी चालेल, पण मी बोलणारच. हा विचार तुमच्या मनात ठेवल्यास भीतीची पकड मित्रांनो सैल होण्यास मदत होईल.
कोणीही परिपूर्ण नसतो. आज जे उत्तम वक्ते आहेत ना, तेही कधी काळी मंचावरती सुरुवातीला गेल्यानंतर ते देखील घाबरत होते. त्यांचा हातातील जो माईक आहे तो हात देखील थरथर कापत होता. त्यांनी फक्त प्रयत्न थांबवला नाही तर सातत्यपूर्ण प्रयत्न केला. तुम्ही देखील असा प्रयत्न सातत्यपूर्ण ठेवा. 9. सातत्यानं सराव का आवश्यक आहे. मित्रांनो, बोलणं हे कौशल्य आहे, हे आपण समजावून घ्या. रोज थोडा थोडा सराव केल्यास सुधारणा दिसेल. मोठ्यानं वाचन करा, आरशासमोर बोला, स्वतःचा आवाज ऐका, चुका ओळखा आणि सुधारणा करा. हे जे महत्वाचं आहे, हा जो मी सांगितलेला मुद्दा आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. सराव सातत्यानं तुम्ही घरी करा. आरशासमोर स्वतः बोला, दुरुस्त व्हा. 10. आजचा निर्णय. होय मित्रांनो, भीती असली तरी बोलायचंच. सुरुवातीला अडचण येईल, पण हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. एक दिवस असा येईल की लोक तुमचं बोलणं ऐकण्यासाठी थांबतील. जर तुम्हालाही मित्रांनो अशी अडचण येत असेल तर नक्की कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि अशाच नवनवीन मार्गदर्शनासाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला मित्रांनो आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. मित्रांनो, आपण हजारो जण व्हिडिओ पाहताय परंतु साधा लाईक सबस्क्राईब देखील करत नाही. तर आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.